दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अरुण मारुती जाधव, जिल्हा परिषद सदस्य कसबा वाळवे, जिल्हा परिषद मतदारसंघ कोल्हापूर, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व पशुसंवर्धन समिती सदस्य, अध्यक्ष राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समिती, गटनेते जिल्हा परिषद शिवसेना. राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरणातील पाणी कॅनॉल मार्फत दूधगंगा नदीपात्रात सोडण्यात येत असून उंचावरून कोसळणाऱ्या या पाण्यामुळे येथे आकर्षक धबधबा निर्माण झाला आहे. या नयनरम्य दृश्याचा आनंद घेण्यासाठी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र या ठिकाणी वाढती गर्दी आणि निष्काळजीपणा यामुळे संभाव्य अपघाताचा धोका वाढला आहे. धबधब्याच्या ठिकाणी फेसाळणाऱ्या पाण्याजवळ जाऊन पर्यटक सेल्फी काढत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच धबधब्यालगत असलेल्या खोल डोहाजवळही अनेक जण धोकादायकरित्या उभे राहत असल्याने जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही येथे लहान मोठ्या दुर्घटना घडूनही पर्यटकांकडून बेफिकिरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राधानगरी पोलिसांनी येथे तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून होत आहे. तसेच धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे, संरक्षक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान नदीपात्राकडे जाणाऱ्या मार्गावर काही पर्यटकांनी मद्यपान करून दारूच्या बाटल्या फोडल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे परिसरात काचांचे तुकडे विखुरले असून इतर पर्यटकांच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा हुल्लडबाज पर्यटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही पुढे येत आहे. एकूणच निसर्गरम्य धबधब्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचे भान राखणे गरजेचे असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. राधानगरी काळम्मावाडी धरणावरून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.